In last lecture we discussed about few points in chapter first, especially about the definition and history of cell biology किंवा सेलच्या बाबतीत आपण चर्चा केली होती. तर इन दॅट केस वी ऑल्सो स्टडीड अबाउट इव्होल्युशनमध्ये आपण काही गोष्टी बघितल्यात की दोज आर रिलेटेड विथ द इव्होल्युशन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल ॲज वेल एज यूकॅरियोटिक सेल स्पेशली, and we had studied about endosymbiotic theory. Okay, we also studied about the units of measurements of cell with respect to the meter scale. मीटरच्या स्केलमध्ये सेलला तुम्ही कसं काय मोजू शकता. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, हे दोन गोष्टी तर आपण 100% बघितलेल्या आहेत या. आणि वी रिच्ड अप टू दिस टॉपिक दॅट इज प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल. तर आपण ह्याच्याबद्दल फक्त जनरल इन्फॉर्मेशनबद्दल बोललो होतो की काय असतं वय. तर आपण आता बघणार आहे डिटेलमध्ये की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये डिफरन्स काय काय असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल कसे दिसतात. तर आपण त्यांच्या साईजच्या बाबतीत पाठीमागच्या लेक्चरला बोललो होतो की their size varies tremendously. Eukaryotic cells are much bigger as compared to the prokaryotic cell. And eukaryotic cell मध्ये सिस्टीम बघायला भेटते आपल्याला, म्हणजे डिफरंट ऑर्गॅनिल्स परफॉर्म्स डिफरंट फंक्शन्स. इन युअर सिलेबस यू विल फाइंड द फंक्शन ऑफ ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिल. असे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत की प्रत्येक ऑर्गॅनिलचं फंक्शन तुम्हाला माहिती पाहिजे या हिशोबाने. तर आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचं आहे फक्त, फरक काय काय यांच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला फरक तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की साईजमध्ये काय त्यांच्या डिफरन्सेस आहेत. तर यूकॅरियोटिकची साईज किती सांगितली होती, चॅट बॉक्समध्ये टाईप करून टाका. 450 मायक्रोमीटर. प्रज्ञा जगताप, बरोबर आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1/2 मिलीमीटर आपल्याला बघायला भेटतो यूकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिकची लेंथ किती म्हणलो तुम्ही साईज. तर हा एक जनरल टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल आहे. तर हे मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना याची चांगली माहिती असेल, आणि नसेल मायक्रोबायोलॉजीचं तर काय आम्हाला काय माहीत नाही असं म्हणून चालत नाही. तर हा टिपिकल एक प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियल सेल आहे विच शोज डिफरंट टाइप्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, कॅप्सूल, पायलस, रायबोझोम, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला फक्त याची साईज किती एवढं माहिती आहे की 3 to 4 मायक्रोमीटर एवढी त्याची लेंथ आहे. आणि टिपिकल यूकॅरियोटिक सेलचं दाखवायचं म्हणलं इथं, कुठे गेला, हां. तर टिपिकल यूकॅरियोटिक सेल हा मच बिगर आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं फंक्शन सिलेबसमध्ये नंतर आहे. लायसोसोमचं काय फंक्शन आहे, न्यूक्लियसचं काय फंक्शन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय, मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय, हे नंतरच्या गोष्टीत. पण आता फक्त एक इंट्रोडक्टरी पॉईंट, चॅप्टरचं नाव इंट्रोडक्टरी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे. एक होता तुमचा लेंथ आणि साईजच्या बाबतीत. दुसरा फरक आहे ऑर्गनायझेशन लेवलवरती, म्हणजे मायक्रोब्स किंवा प्रोकॅरियोटिक सेल्स आर व्हेरी सिम्पल इन नेचर, दे आर नॉट व्हेरी कॉम्प्लेक्स. अँड वेअर यूकॅरियोटिक सेल्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स इन नेचर. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, गुंतागुंतीचे. त्याच्यामध्ये अनेक सिस्टीम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या सगळ्यांची वेगवेगळी कामं एकाच सेलमध्ये चालताना पाहायला भेटतील. तर तसं बॅक्टेरियामध्ये तुम्हाला वेगवेगळं कंपार्टमेंटायझेशन किंवा पार्टिशन बघायला भेटत नाही. जसं हे मोठं बिल्डिंग आणि वेगवेगळ्या रूम आहेत, अशा प्रकारे यूकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर हे होतं ऑर्गनायझेशन लेवलवरसाठी. तुम्ही लिहून घ्यायची तुमच्या वहीमध्ये की मी जे काय बोलतोय. प्रोकॅरियोटिकची साईज आणि यूकॅरियोटिकची साईज पहिला फरक होता. ऑर्गनायझेशन लेवलवरती दुसरा फरक आपण बोललेलो आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे जेनेटिक मटेरियल. The prokaryotic cells shows DNA as genetic material, as well as eukaryotic cells also shows DNA as genetic material. But the difference is that prokaryotic cells DNA is circular in nature. Circular म्हणजे गोल असतो आपल्या सायकलच्या टायर सारखा, त्याला एंड नसतात. हे आपण ऑलरेडी वी हॅव स्टडीड अबाउट दिस टॉपिक अबाउट DNA. आधीच्या लेक्चरमध्ये आपण बोललो होतो. व्हेरॅज यूकॅरियोटिकच्या सेलमधला DNA लिनियर असतो, तुकडे असतात, फ्रॅगमेंटेड असतात.
आणि त्यांच्यामुळं आपल्याला युकॅरियोटिक सेलमधल्या DNA अमाऊंट जास्त बघायला भेटते. आपल्या ह्युमन बिंगच्या मध्ये क्रोमोझोम्स किती आहेत तर 46 आहेत. आपण आता काय म्हणलं, DNA बॅक्टेरियाचं सर्क्युलर आहे आणि युकॅरियोटिकचा लिनियर आहे. म्हणजेच काय, बॅक्टेरियाचा क्रोमोझोम सर्क्युलर असतो आणि युकॅरियोटिक मधला क्रोमोझोम लिनियर असतो. हे तुम्ही लिहून घ्या. कारण काय होतं, आपण DNA बद्दल बोललो पण क्रोमोझोम बद्दल कोणी विचारलं तर आपल्याला वाटतं आम्हाला नाही माहिती. तसं नको व्हायला. तर क्रोमोझोम बॅक्टेरियाचं सर्क्युलर आहे आणि क्रोमोझोम युकॅरियोटिक मधलं. बॅक्टेरिया काय म्हणतोय मी, तर प्रोकॅरियोटिकचा एक प्रतिनिधी येतो, रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर हे आपण जर इव्हॉल्युशनरी किंगडम बघितले तर आपल्याला दिसतील की 5 किंगडमची सिस्टीम आपण स्टडी केलेली आहे आधी. आता 6 किंगडमची सिस्टीम झालेली आहे. तर 5 किंगडम सिस्टीममध्ये तुम्हाला दिसेल की एकच किंगडम प्रोकॅरियोटिकसाठी दिलेलं आहे आणि राहिलेले 4 किंगडम युकॅरियोटिकसाठी दिलेले आहेत. तर ते एका प्रोकॅरियोटिक किंगडमचं नाव काय आहे, त्याला काय म्हणतात? हा जो किंगडम आहे, दिसत नसेल तर मला सांगा, हा प्रोकॅरियोटिकला बिलॉंग करतो. आणि राहिलेले 4 किंगडम जे आहेत, तर मला धरायला जरा अवघड जाते. हे 4 किंगडम आहेत ते युकॅरियोटिकला बिलॉंग करतात आणि एक किंगडम आहे प्रोकॅरियोटिक मधला. तर याचं नाव काय आहे मी तुम्हाला विचारत होतो. तर किंगडम मोनेरा म्हणतात त्याला आणि हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे बॅक्टेरियाचा. तर ह्या किंगडम मोनेराचे 2 पार्ट केलेले आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. काय पार्ट केलेले आहेत? आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असे 2 पार्ट केलेले आहेत. तुमच्या वहीत लिहून घ्या. आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असे किंगडम मोनेराचे 2 पार्ट केल्यामुळं आता आपल्याला 5 किंगडम सिस्टीम नसते, आपल्याला आता आहे 6 किंगडम सिस्टीम. ह्याच्यामुळेच हे प्रश्न झालेले आहे. तर हे यू बॅक्टेरिया आहेत, या यू बॅक्टेरियाचं एक एक्झाम्पल आहे ई कोलाय, जे तुम्ही ऐकलं असेल ई कोलाय बद्दल बऱ्याच वेळेला. तर मला काय म्हणायचं इथं, बॅक्टेरियामधला जो क्रोमोझोम आहे तो सर्क्युलर आहे आणि युकॅरियोटिक सेलमधला जो क्रोमोझोम आहे तो लिनियर आहे. हा झाला तिसरा फरक. चौथा फरक काय आहे, तर बॅक्टेरियामध्ये आता मी तुम्हाला म्हटलं की यू बॅक्टेरिया आणि आर्के बॅक्टेरिया असे 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, पण त्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्ट्रेन बघायला भेटतात. एक म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आणि दुसरे म्हणजे ग्राम निगेटिव्ह. आता हे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह काय प्रकार आहे, तुम्हाला जर कोणी विचारलं तर काय सांगू शकाल तुम्ही? तर ग्राम नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने एक स्टेन बनवलं. स्टेन केल्यानंतर ज्या बॅक्टेरियाला स्टेन टिकून राहतं त्या बॅक्टेरियाला म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह आणि ज्या बॅक्टेरियाला स्टेन टिकून नाही राहत त्या बॅक्टेरियाला म्हणतात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर आता माझ्याकडे त्याचा इमेज आहे का बघतो मी, 1 मिनिट. हां, तर आता ही इमेज तुमच्या समोर दिसते, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. जे काय दिसते ते याच्यामध्ये तुम्हाला काय फरक बघायला भेटतोय, तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जास्त लेअर बघायला भेटतात ॲज कम्पेअर टू ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जास्त लेअर का बघायला भेटतात, तर त्याच्या सगळ्यात बाहेरच्या बाजूला एक वेगळी मेम्ब्रेन दिलेली आहे. त्यामुळं त्या बॅक्टेरिया विरुद्ध जास्त आपल्याला औषधं डेव्हलप करताना अडचण होते. त्याला वेगळा एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह असा प्रकार बघायला भेटत नाही. हे तुम्ही लिहून घ्या. ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह हे प्रकार फक्त बॅक्टेरियापुरते लिमिटेड आहेत. पहिला फरक तुम्हाला मी साईजचा सांगितला होता. दुसरं ऑर्गनायझेशनच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तिसरा फरक सांगितला आहे क्रोमोझोम किंवा DNA, जेनेटिक मटेरियल. दोघांमध्ये DNAच आहे, पण बॅक्टेरियामध्ये क्रोमोझोम गोल आहेत सर्क्युलर आणि युकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमोझोम लिनियर आहेत. किती फरक सांगितले? 4. चौथा फरक काय सांगितलंय, तर बॅक्टेरियामध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह असा प्रकार बघायला भेटतो. युकॅरियोटिक सेलमध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह असा प्रकार बघायला भेटत नाही. आणि पाचवा फरक असा आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया शोज प्लाझमिड्स इन देअर सेल्स. प्लाझमिड बघायला भेटतात आपल्याला त्यांच्या सेलमध्ये.
आता प्लाझ्मिड काय आहे, त्याचा उपयोग काय होतो सेलला, आपल्यासाठी त्याचा उपयोग काय आहे, हा आपला इथला टॉपिक ऑफ डिस्कशन नाही आहे. प्लाझ्मिडचा यूज त्या बॅक्टेरियासाठीपेक्षा आपण आपल्या स्वतःसाठी जास्त करून घ्यायला लागलो बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. तर मागच्या SYBSCच्या वर्षी तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्लाझ्मिड शब्द ऐकला असेल. The plasmids are present in prokaryotic cells and in case of eukaryotes plasmids सारखं काहीही तुम्हाला बघायला भेटत नाही. आलं लक्षात? जनरली प्रोकॅरियोटिक सेल हे जनरली म्हणजे म्हणण्यापेक्षा हे कंपल्सरी प्रोसेस आहे की प्रोकॅरियोटिक सेल कधी मल्टीसेल्युलर स्टेटमध्ये बघायला भेटत नाहीत. का बघायला भेटतात? नाही बघायला भेटू शकत. प्रोकॅरियोटिक सेल कधीच मल्टीसेल्युलर स्टेट म्हणजे काय, वेन सेल्स आर अटॅच टुगेदर अँड फंक्शन टुगेदर. जेव्हा एकत्र अटॅच असतात आणि एकत्र काम करत असतात तेव्हा त्यांना मल्टीसेल्युलर कॅटेगरी म्हणतो आपण. बट प्रोकॅरियोटिक सेल्स कॅन क्रिएट कॉलोनी बनवतात ते. फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक सेल जे कॉलनीमध्ये राहतात, नॉस्टॉक बद्दल ऐकलं असेल तुम्ही. नॉस्टॉक ते मोत्याच्या माळेसारखं दिसतं, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, आठवते का? हां आठवलं असेल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की दे नेवर ऑकर इन मल्टीसेल्युलर स्टेट, बट मोस्टली eukaryotic cells occurs in multicellular state, but there are some eukaryotic single cellular organisms are also there. आता कुठले eukaryotic single cellular organism आपल्या अर्थवरती आहेत, यांची 2-4 जणांची नावं तरी आपल्याला माहिती पाहिजे. eukaryotic सेल आहे पण मल्टीसेल्युलर स्टेटमध्ये नाही आहे, सिंगल सेल्युलर स्टेट आहे. कुठले ऑर्गॅनिझम आहेत? ईस्ट बद्दल ऐकलंय का? ईस्ट, डोकं हलवलं तरी कळलं मला, हा ऐकताय म्हणून. ईस्ट is one of the fungi which occurs in unicellular state but it is eukaryotic cell. अमिबा बद्दल ऐकलंय तुम्ही? अमिबा हा कशामध्ये येतो? ॲनिमलमध्ये येतो का फंजायमध्ये येतो का प्लांटमध्ये येतो का प्रोटिस्टामध्ये येतो? कुठल्या किंगडमला बिलॉंग करतो तो अमिबा? इट बिलॉंग्स टू किंगडम प्रोटिस्टा किंगडमचा मेंबर येतो. तसंच युग्लिनाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला आता सेमी इंग्लिश असेल तर 8वी-9वी पासून शब्द तुम्ही ऐकत असेल, युग्लिना. तर हे सगळं झालं डिफरन्स लेवलवरती प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत. तर या सगळ्यातला महत्त्वाचा फरक असा आहे की बॅक्टेरियामध्ये जनरली एक क्रोमोझोम सापडतो किंवा प्रोकॅरियोटिकमध्ये एक क्रोमोझोम बघायला भेटतो जो गोल आहे. व्हेरेज इन केस ऑफ युकॅरियोट्स क्रोमोझोम नंबर खूप जास्त प्रमाणात चेंज होतात, व्हॅरी होतात. तर आपल्या ह्युमन बिंगमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत एक सोमॅटिक सेलमध्ये. सोमॅटिक सेल म्हणजे कुठला तुमच्या बॉडीचा सेल, नाकाचा सेल घ्या, कानाचा सेल घ्या, पायाचा सेल घ्या, हाताचा सेल घ्या, तर सोमॅटिक सेल आहे. एखाद्या झाडाच्या पानाचा सेल घ्या, फ्लॉवरमधला सेल घ्या, दोज सेल्स आर नोन ॲज सोमॅटिक, SOMA, सोमॅटिक सेल. आणि गॅमेटिक सेल जे आहेत जे तुम्हाला पोलन ग्रेनमध्ये बघायला भेटतील, ओव्ह्यूलमध्ये बघायला भेटतील, मेलमध्ये, ह्युमन बिंगमध्ये स्पर्ममध्ये बघायला भेटतील, फिमेलमध्ये एगमध्ये बघायला भेटतील. ते गॅमेटिक सेलमध्ये क्रोमोझोम हाफ असतात, आपले 23 आहेत. तर प्लांटमध्ये 256, 288 एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रोमोझोम नंबर बघायला भेटतात. तर क्रोमोझोम नंबर युकॅरियोटिकमध्ये व्हॅरी होतात आणि क्रोमोझोम नंबर एक इंडिकेटर म्हणून वापरता येतं आपल्याला त्या स्पीसीजची आयडेंटिटी करण्यासाठी. म्हणजे असं कधी होत नाही की वेगवेगळ्या दिसणाऱ्या स्पीसीज आहे आणि त्यांचा क्रोमोझोम नंबर सेम आहे. म्हणजे इवन आपला चिंपांजी बऱ्यापैकी सारखा दिसतो. आपण चिंपांजी माहिती तुम्हाला, त्याचा क्रोमोझोम नंबर किती आहे? 44 क्रोमोझोम नंबर आहे चिंपांजीचा. क्रोमोझोम नंबर कधी ऑड नसतो, 43, 21 असा प्रकार कधी बघायला भेटत नाही. क्रोमोझोम नंबर्स आर ऑलवेज इन इवन केस, कारण की एक क्रोमोझोम आई देते आणि एक क्रोमोझोम वडील देत असतात, म्हणून ते आपल्याला इवनमध्ये सम आकडा बघायला भेटतो.
तर हे होतं आपलं सिलेबस मधला मुद्दा, जो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. सिलेबस मधला पहिल्या चॅप्टर मधला शेवटचा मुद्दा काय आहे? हा, तर आता आपण 2 पॉईंट पूर्ण, डेफिनेशन, युनिट आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल बद्दलची चर्चा पूर्ण केलेली. तर राहिलेला चौथा जो पॉईंट आहे, हा दिसते ना तुम्हाला? सेल बायोलॉजी अँड अदर बायोलॉजिकल सायन्सेस, हा महत्वाचा आहे. म्हणजे बाकीचे महत्वाचे नाही का, तसं नाही म्हणायचं मला. हा महत्वाचा आहे कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर यू शुड नो द इंटर रिलेशनशिप ऑफ सेल बायोलॉजी विथ अदर सिस्टर डिसिप्लिनरीज. सिस्टर डिसिप्लिनरी म्हणजे काय? दोज आर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी विच डील्स द रिस्पेक्टिव्ह फील्ड स्टडी. तर आता सेल बायोलॉजीमध्ये आपण स्टडी कशाचा करतो? सेलचा. सेलचा अभ्यास करत असताना तुम्ही पॅरामीटर काय लावणार? पहिल्यांदा तुम्ही काय म्हणणार, त्याचं मॉर्फोलॉजिकल स्टडी करू आपण. तर मॉर्फोलॉजिकल ॲस्पेक्ट ऑफ सेल आपण सेल बायोलॉजीमध्ये स्टडी करणार. त्यानंतर तुम्ही काय म्हणणार, मॉर्फोलॉजीमध्ये आपण काय स्टडी करणार, तर त्याचं एक्सटर्नल ॲपिअरन्स काय आहे, त्याच्या लुकमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला त्याच्या शेपमध्ये कुठला प्रकार बघायला भेटतोय, तर त्याचे प्रकार फक्त आपल्याला माहिती पाहिजे. इथं आपण फक्त इंटर रिलेशनशिप पाहतोय सेल बायोलॉजीचं विथ अदर सिस्टर डिसिप्लिनरीज, एवढं लक्षात ठेवा. तर आपण सेल बायोलॉजीचं इंटर रिलेशनशिप कशा बरोबर पाहू शकतो, तर केमिकल बायोलॉजी म्हणतो आपण किंवा बायोकेमिस्ट्री म्हणतो आपण. एक सेल दुसऱ्या सेल सारखा जरी दिसत असला, म्हणजेच काय, मे बी सेल्स आर स्ट्रक्चरली आयडेंटिकल विथ इच अदर बट दे मे व्हॅरी विथ देअर फंक्शन्स. फंक्शन म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये चालणाऱ्या बायोकेमिकल हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, आत्ता नाही मी सांगितल्यावरती. त्यांच्या सेलमध्ये बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये काय व्हेरिएशन आहे, म्हणजेच काय, तर बायोकेमिकल व्हेरिएशन म्हणजे काय, बायोकेमिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर फंक्शन ऑफ दॅट सेल. The cell may look like each other but functionally they may vary from each other because of the differences in biochemistry in that cell. Biochemistry differences म्हणजेच काय, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय स्टडी करतो, जनरली आपण एन्झाईम्सच्या रिलेटेड स्टडी करत असतो. बरं ठीक आहे, सेल बायोलॉजीचं रिलेशनशिप आपण कशाबद्दल बघितलेलं आहे की मॉर्फोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि बायोकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने. बायोकेमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण त्याच्या सेलच्या एक्सटर्नल ॲपिअरन्सवरती जे मॉलिक्यूल आहेत त्यांचं स्टडी करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत, सेल वॉल आहेत, यांची कॉम्पोजिशन कशी आहे, यांच्यामध्ये कुठले मटेरियल वापरलेले आहेत, त्या मटेरियलची प्रॉपर्टी काय आहे, हा खूप डिटेल स्टडी आहे आणि याच्यावरती सेपरेट ब्रांचेस आहेत. तुम्ही याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकता. नंतर राहिला प्रश्न की सेल बायोलॉजीचं रिलेशनशिप विथ डेव्हलपमेंटल बायोलॉजी, म्हणजे ती सेल जी तुम्ही आता पाहताय ती सेल तिथपर्यंत आली कशी, म्हणजे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस कुठले झालेले आहेत. कुठली सेल जेव्हा सुरू होते तेव्हा ती इमॅच्युअर स्टेटमध्ये असते, ती काय फंक्शनली ॲक्टिव्ह नसते, तेव्हा द सेल हॅज टू बी मॅच्युअर्ड. मग मॅच्युअर होण्यासाठी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस कुठले झालेले आहेत, म्हणून डेव्हलपमेंटल बायोलॉजी या ॲस्पेक्टने तुम्हाला स्टडी करायला लागतो. बॉटनीमध्ये डेव्हलपमेंटल बायोलॉजीसाठी सेपरेट टॉपिक आहे. तुम्ही नेट सेटचं सिलेबस जर बघितला म्हणजे तुम्हाला कळेल की आपण अभ्यास करताना कुठल्या पॉईंटवरती भर द्यायचे. फक्त माहिती असणं गरजेचं नाही आहे तुम्हाला, तर रिलेशनशिप माहिती पाहिजे की दुसऱ्या फील्ड बरोबर याचं काय रिलेशनशिप आहे. आता एवढं इव्होल्युशनरी स्टडी बरोबर त्याचं काय रिलेशनशिप आहे. नंतर आहे मॉलिक्युलर इंटरॅक्शन. सेल बायोलॉजीमध्ये आपण सेलमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, फॉर एक्झाम्पल कुठले मॉलिक्युल्स इम्पॉर्टंट आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे. प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहेत, न्यूक्लिक ॲसिड आहे, आयन्स आहेत, वॉटर आहे जे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे. ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला इंटर रिलेशनशिप विथ सेलचं माहीत पाहिजे. तुम्हाला फक्त इथं यादी माहिती पाहिजे. यादीमध्ये पहिलं काय होतं, मॉर्फोलॉजिकल ॲस्पेक्ट, बायोकेमिकल ॲस्पेक्ट, तिसरं काय होतं, विसरले का, डेव्हलपमेंटल ॲस्पेक्ट, चौथं काय आहे, मॉलिक्युलर इंटरॅक्शनचा ॲस्पेक्ट.
हे तुम्ही लिहून घ्या वहीत तुमच्या. जे सेल बायोलॉजीच्या रिलेशनशिपमधले फील्ड आहेत ते फील्ड कुठले कुठले आहेत. मग नंतर पाचवा मुद्दा आहे की सेल बायोलॉजीचं इंटर रिलेशनशिप विथ ए जेनेटिकल स्टडी, जेनेटिक्सबद्दल, त्याला इनहेरिटन्स बायोलॉजी म्हणतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेनेटिक्स का स्टडी करता? व्हाय वी स्टडी अबाउट जेनेटिक्स, ते नका लिहू. तुम्हाला विचारतोय मी, मला सांगा ना तुम्ही, आपण जेनेटिक्सचा अभ्यास का करतो त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला कळलं की का अभ्यास करायचा इथं जेनेटिक्सचा. रिप्रोडक्शन बरं, म्हणजे रिप्रोडक्शनचं स्टडी करण्यासाठी आपल्याला जेनेटिक्सची मदत घेता येते, बरोबर आहे. पण आपल्याला फ्युचर प्रेडिक्ट करता येतं जेनेटिक्सच्या मदतीने. जेनेटिक्समध्ये आपण जीन्सचा इनहेरिटन्सचा स्टडी करतो. जसं सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये पॅरेंट्स आपल्या पुढच्या जनरेशनला जीन्स प्रोव्हाइड करतात. तर पॅरेंटमधले जीन कशा प्रकारे एक्सप्रेस होत आलेले आहेत पाठीमागच्या जनरेशनमधून, त्याच्यावरून आपण फ्युचर जनरेशनचं प्रेडिक्शन काढू शकतो. सेलचं स्टडी करण्यासाठी हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे मॉलिक्युलर बायोलॉजीच्या रिलेशनशिपमध्ये, म्हणजे सेल बायोलॉजी स्टडी इन रिलेशनशिप विथ मॉलिक्युलर बायोलॉजी. आणि याला एंड नाही आहे. ह्या मॉलिक्युलर बायोलॉजी फील्डमध्ये जर तुम्ही एक्सपर्टीज झाला तर तुम्हाला फायदा कुठं कुठे सांगतो. तुम्ही इतर स्पर्धा परीक्षा पास व्हालच, पण रिसर्च लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला भयंकर डिमांड आहे. तुम्हाला खोऱ्याने पैसा वाढता येईल एवढं या फील्डमध्ये ताकद आहे. कुठल्या? मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. सेल बायोलॉजीमध्ये अत्यंत जनरल झालं. मग त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास कशाचा करायचा आहे, तर ही जी तुम्हाला लिस्ट दिली मी, ह्या लिस्टला समोर ठेवून अभ्यास करायचा. तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी जे आधी बोललो होतो पहिल्या लेक्चरला, तुम्हाला आठवल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बायोकेमिस्ट्री, दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिक्स, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठली? पहिली बायोकेमिस्ट्री, दुसरी जेनेटिक्स, तिसरी मॉलिक्युलर बायोलॉजी. हा एक ट्रँगल आहे, हा एक त्रिकोण आहे. या आता मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, एक ट्रँगल आहे, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, या 3 गोष्टींचा एकमेकांशी खूप रिलेशन आहे मोठ्या प्रमाणात. या 3 गोष्टींना सेपरेट आपण स्टडी करू शकत नाही असं मला म्हणायचं. In this way, we have successfully completed our first chapter, that is cell biology and introduction, in which we have studied about definition, unit of measurement, prokaryotic and eukaryotic cell differences, and cell biology and other biological sciences with respect to the study of cell with various parameters. So in this way we have completed our chapter. We will meet in our second chapter of second paper. Thank you. And don't forget to subscribe and comment on the video. Whatever your questions are, please mention in comment section. Thank you for your time. Have a good time. Bye.